बुद्ध विहार समन्वय समिती धुळे मार्फत पाली भाषा परीक्षेचे आयोजन दिनांक 17 डिसेंबर रविवार रोजी बुद्ध विहार समन्वय समिती धुळे मार्फत पाली भाषा परीक्षा घेण्यात आली। यात शहरासह एकूण ग्रामीण केंद्रात 950 परीक्षार्थी बसले होते। पाली भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून सदरची परीक्षा घेण्यात आली। हा एक सामाजिक उपक्रम असून समितीचे पदाधिकारी यांनी या कामी प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन पाली भाषा परीक्षेचे आयोजन केले होते। यात मुले मुली, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून पाली भाषेच्या परीक्षेसाठी उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने परीक्षार्थींचे कौतुक करण्यात आले। जय भीम। आज दिनांक 17/12/2023 रोजी साक्री येथील सिद्धांत वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर संलग्न धुळे जिल्ह्याच्या वतीनं पाली भाषेची पहिली परीक्षा आणि तिसरी परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली। बुद्ध धम्मामध्ये मुळातच पाली भाषा ही लोकभाषा आहे आणि या भाषेच्या वृद्धिंगत होण्यासाठी विद्यार्थ्यांना ही एक नवीन भाषा कळावी हा उद्देश घेऊन या ठिकाणी समन्वय समितीने ही परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेली होती। या परीक्षेला चांगला प्रतिसाद पहिल्याच वेळी या ठिकाणी मिळालेला आहे। या सिद्धांत वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच या परीक्षेचे समन्वयक नानासाहेब वाघ, बागुल सर, सोनवणे सर आणि पत्रकार प्रकाशजी वाघ सर या ठिकाणी उपस्थित होते। सर्व विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे। तर या ठिकाणी ज्या केंद्रामध्ये ही परीक्षा झाली त्या केंद्र संचालकांचे आदरणीय सोनवणे सरांचे, या परीक्षेचे जे समन्वयक आहेत प्राध्यापक बागुल सर, नानासाहेब वाघ आणि पत्रकार प्रकाशजी वाघ या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो।